नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जबरदस्त 10 कंपन्यांबद्दल बोलणार आहोत. आणि मित्रांनो, या 10 कंपन्या अशा कंपन्या आहे ज्या लार्ज कॅप कंपन्या आहे आणि यांचे म्युच्युअल फंडनी मोठ्या प्रमाणात जुलै 2025 या महिन्यामध्ये शेअर खरेदी केले आहे. तर चला बघूया कोणत्या आहे या 10 कंपन्या आणि यांचे म्युच्युअल फंडनी जुलै 2025 या महिन्यामध्ये किती शेअर खरेदी केले आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, या लिस्टमध्ये सगळ्यात पहिल्या कंपनीचे नाव आहे स्टेट बँक ऑफ इंडियाचे. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जुलै 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 55.50%, FISची होल्डिंग आहे 9.98%, DISची होल्डिंग आहे 27.08% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 7.30%. आणि मित्रांनो, म्युच्युअल फंडने जुलै 2025 या महिन्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचे 1300 लाख शेअर खरेदी केले आहे. आणि मित्रांनो, या लिस्टमध्ये दुसऱ्या कंपनीचे नाव आहे मुरुगप्पा ग्रुपच्या जबरदस्त कंपनी CG पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्युशन्स लिमिटेडचे. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जुलै 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 56.38%, FISची होल्डिंग आहे 12.67%, DISची होल्डिंग आहे 16.33% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 14.62%. आणि मित्रांनो, म्युच्युअल फंडने जुलै 2025 या महिन्यामध्ये CG पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्युशन्स लिमिटेड या कंपनीचे 270 लाख शेअर खरेदी केले आहे. चला आता बोलूया SL टेक्नॉलॉजीज लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 60.82%, FISची होल्डिंग आहे 18.56%, DISची होल्डिंग आहे 16.17% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 4.24%. आणि मित्रांनो, म्युच्युअल फंडने SL टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीचे जुलै 2025 या महिन्यामध्ये 177 लाख शेअर खरेदी केले आहे. चला आता बोलूया TCS बद्दल म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो, जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 71.77%, FISची होल्डिंग आहे 11.48%, DISची होल्डिंग आहे 11.95% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 4.77%. आणि मित्रांनो, म्युच्युअल फंडने जुलै 2025 या महिन्यामध्ये TCS म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेडचे 133 लाख शेअर खरेदी केले आहे. चला आता बोलूया मुरुगप्पा ग्रुपच्या अजून एका जबरदस्त कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे कोलमंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 49.90%, FISची होल्डिंग आहे 27.96%, DISची होल्डिंग आहे 16.05% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 6.07%. आणि मित्रांनो, म्युच्युअल फंडने जुलै 2025 या महिन्यामध्ये कोलमंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेडची 80 लाख शेअर खरेदी केले आहे. चला आता बोलूया लोधा डेव्हलपर्स लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 71.90%, FISची होल्डिंग आहे 24.89%, DISची होल्डिंग आहे 2.19% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 1%. आणि मित्रांनो, म्युच्युअल फंडने जुलै 2025 या महिन्यामध्ये लोधा डेव्हलपर्स लिमिटेड या कंपनीचे 56 लाख शेअर
खरेदी केले आहे. चला आता बोलूया इन्फो एज इंडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 37.63%, FISची होल्डिंग आहे 32.99%, DISची होल्डिंग आहे 18.36% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 10.28%. आणि मित्रांनो, म्युच्युअल फंडने जुलै 2025 या महिन्यामध्ये इन्फो एज इंडिया लिमिटेड या कंपनीचे 48 लाख शेअर खरेदी केले आहे. चला आता बोलूया हॅवेल्स इंडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 59.38%, FISची होल्डिंग आहे 21.59%, DISची होल्डिंग आहे 13.18% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 5.62%. आणि मित्रांनो, म्युच्युअल फंडने जुलै 2025 या महिन्यामध्ये हॅवेल्स इंडिया लिमिटेड या कंपनीचे 22 लाख शेअर खरेदी केले आहे. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या जबरदस्त कंपनी अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 61.91%, FISची होल्डिंग आहे 11.58%, DISची होल्डिंग आहे 2.86% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 23.64%. आणि मित्रांनो, म्युच्युअल फंडने जुलै 2025 या महिन्यामध्ये अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड या कंपनीचे 21 लाख शेअर खरेदी केले आहे. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, ही एक PSU कंपनी आहे. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 81.22%, FISची होल्डिंग आहे 2.57%, DISची होल्डिंग आहे 5.21% आणि मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 11%. आणि मित्रांनो, म्युच्युअल फंडने जुलै 2025 या महिन्यामध्ये मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड या कंपनीचे सुद्धा शेअर खरेदी केले आहे. परंतु किती शेअर खरेदी केले आहे त्याचा डेटा आतापर्यंत अवेलेबल नाही. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा जबरदस्त 10 कंपन्या बघितल्या ज्या कंपन्या लार्ज कॅप कंपन्या आहे आणि त्यांचे शेअर म्युच्युअल फंडने जुलै 2025 या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी केले आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.